नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डीमध्ये काही चूक झालेली असेल, ज्यांना फार्मर आय डी दुरुस्त करायचा असेल, तर त्यांना एक गोल्डन चान्स काय केलेला आहे, दिलेला आहे. बघा, आता ज्यांच्या फार्मर आय डीमध्ये क्षेत्र काही चूक झालेली आहे, क्षेत्रामध्ये दुरुस्ती करायची असेल, त्यानंतर काही गटामध्ये हेराफेर झाली असेल, काही गटाचे क्षेत्र जास्त लागलेले असतील, अशा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. अर्ज करून मग तुमचा जो फार्मर आय डी आहे तो लगेचच दुरुस्त करून काय होणार आहे, तुम्हाला मिळणार आहे. मग तो अर्ज कुठं करायचा, काय करायचा, त्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारी नवीन माहिती तुमच्यापर्यंत काय होणार आहे, पोहोचणार आहे. बघा, आता आता नुकतंच काय केलं आहे, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी पत्र काढलेलं आहे की ज्या शेतकऱ्याच्या फार्मर आय डीमध्ये काही तांत्रिक अडचण आहे आणि ज्यांना फार्मर आय डी दुरुस्त करायचा आहे, अशांनी काय करायचं आहे, जवळच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा मग तहसीली कार्यालयाशी संपर्क साधून एक जनरल हस्तलिखित अर्ज करायचा आहे. अर्जासोबत 7/12/8, त्यानंतर आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर. एखाद्याला मोबाईल नंबर दुरुस्त करायचा असेल, म्हणजे चेंज करायचा असेल, बदल करायचा असेल, तर त्याविषयी सविस्तर माहिती त्या अर्जामध्ये काय करायची आहे, नमूद करायची आहे, लिहायची आहे. आणि लगेचच मग तुमचा जो फार्मर आय डी आहे त्याच्यामध्ये चेंजेस बदल काय होणार आहे, तर काही दिवसात लवकरच बदल होतील. आणि ज्या योजनेचा तुम्हाला काय वाटता येणार आहे, फार्मर आय डीच्या सहाय्याने शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळं मग तुम्ही लवकर तलाठी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे, हस्तलिखित अर्ज तयार करायचा आहे आणि अर्ज करून मग तुम्ही त्या फार्मर आय डीमध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. काही क्षेत्रामध्ये काही शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की क्षेत्र 4 एकर आहे, 4 गट असतात आणि 4ही गटावर 4-4 एकर एका गटावर क्षेत्र दाखायला लागलेलं आहे. क्षेत्र जास्तीचं दाखायला लागल्याने त्या शेतकऱ्यांना काही योजनेचा लाभ घेता येईना गेला. त्यामुळे मग काय करायचं आहे, अशा शेतकऱ्यांनी ज्याची चूक झालेली आहे फार्मर आय डीमध्ये त्यांना दुरुस्त करायचं आहे, त्यांनी तात्काळ काय करायचं आहे, आपला तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून किंवा मग तहसीलीमार्फत काय करायचं आहे, आपला फार्मर आय डी दुरुस्त बदलून घ्यायचा आहे. म्हणजे चेंज करायचा आहे. बदलून म्हणजे काय नवीन तुम्हाला भेटणार नाही, फक्त त्याच्यामध्ये दुरुस्ती होणार आहे. मग तुमचा मोबाईल नंबर, एखाद्या शेतकऱ्यांना मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, मोबाईल नंबर हरवला असेल, माहीत नसेल, अशा शेतकऱ्यांनी मग मोबाईल नंबरही चेंज करून घ्यायचा आहे, बदलून घ्यायचा आहे. त्यानंतर आणखीन काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही ते दुरुस्ती करू शकतात. एक अर्ज काय करायचा आहे, लिहायचा आहे आणि तलाठी कार्यालयाशी द्यायचा आहे. तुमचं काय बदल करायचा आहे ते सर्व अर्जामध्ये काय करायचं आहे, नमूद करायचं आहे आणि मग ते अर्ज तलाठी कार्यालयाशी द्यायचा आणि तिथून पुढं मग तुमची प्रोसेस होईल. एक थोड्या दिवसांमध्ये, एक 8 ते 10 दिवसामध्ये फार्मर आय डीमध्ये बदल करून भेटेल तुम्हाला. त्यामध्ये चेंजेस करून भेटेल, म्हणजे शासकीय योजनेचा तुम्हाला काय करता येईल, फार्मर आय डीच्या सहाय्याने लाभ घेता येईल. धन्यवाद.